रोहित पवार हे विसरलेले आहेत की आपण पवार कुटुंबियामधले आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये किंवा काही पवारांचं राजकारण जेव्हापासून आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत. एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता. पण ज्या लोकांनी, ज्या पवार कुटुंबियानं इथला शेतकरी देशोधडीला लावला, त्याच्याच नातवानं, त्यांच्याच वारसानं, काय माहिती आहे का रोहित दादा, एक तर तुम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूनं बोला किंवा विरोधकांच्या बाजूनं बोला. एकाच वेळी तुम्ही तुमच्यावर ईडी CBIची नोटीस आली की अर्ध कुटुंब हे सत्ताधाऱ्याबरोबर असतं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे विरोधकांची सत्ताधाऱ्याची भूमिका एकदा बजावता येत नाही. तुम्हाला बाहेर पडावं लागेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढावं लागेल आणि पवार कुटुंबियावरती मला नाही वाटत की इथला सर्वसामान्य माणूस शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवेल. आता ओबीसी समाज राज्यव्यापी आंदोलनाची माहिती प्रकाश शिंदे यांनी माहिती दिली. हे बघा, सगळे नेते एकत्र येतील, सगळे नेते बोलतील. ज्या लोकांनी ब्रशब्द काढला नाही तेही बोलतील. रस्त्यावर लढणारी माणसं बोलतील, राजकारणातली माणसं बोलतील, मंत्रिमंडळातली माणसं बोलतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.